आता ना गेल्या आठवड्यात एक कॉल आलेला. दोघांचे पगार एकदम दणक्यात आहेत. दोघेही IT इंडस्ट्रीमधले आहेत आणि 2 लाखाची महिन्याची SIP चालू आहे दोघांची. 2 लाखाची SIP कशी तुम्ही टार्गेट केली, कसं काय डायव्हर्सिफिकेशन केलं, हे सगळं विचारल्यावर क्लॉडला विचारलं आणि उत्तरं आली आणि मग आम्ही सुरू केली SIP. अगदी काही चुकीचं कॉम्बिनेशन्स होतात का, तर तसं नव्हतं. पण जेव्हा मी बघितलं त्यांनी काय केलं, पास्ट परफॉर्मन्स बघून सगळे मोठे मोठे फंड्स देऊन ठेवलेले ज्याचा परफॉर्मन्स होता. पण जेव्हा मी त्याचा ओव्हरलॅपिंग रिपोर्ट बघितला ना, आय वॉज सो सरप्राइज टू सी की एव्हरी फंड वॉज ओव्हरलॅपिंग विथ 30 to 40%. आता हे जरा टेक्निकल आहे ओव्हरलॅपिंग म्हणजे वगैरे काय, पण त्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट चाललेले आहे. क्लायंटला काय वाटतं, मी तर एकदम बेस्ट फंड्स घेतलेले आहेत आणि मला AIने सजेस्ट केलेले आहेत. बट जेव्हा तुम्ही तेच इन्व्हेस्टमेंट्स 2 लाखाच्या महिन्याच्या SIPला यू आर टार्गेटिंग ऑन दॅट, इट डझंट मेक सेन्स. आता इथे अल्फा कसा क्रिएट होणार? तरी आपण चला डायरेक्ट प्लॅन्स घेतले, आपण तिथे पण आपण काटकसर केली, पण जेव्हा इन्व्हेस्टमेंट्स एवढ्या मोठ्या व्हॅल्यूजच्या किंवा साधी 1,000ची पण 5,000ची पण SIP असली, आपल्याला आधी बघितलं पाहिजे आपण प्रॉपरली पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करतोय का. सेकंड, एवढं सगळं सुरू केलं. आता जसं मार्केट 2-2.5 वर्ष वर खाली आणि एवढं व्होलटाईल आहे की लोकांना तेवढे रिटर्न्स दिसत नाही आहे. क्लायंटने मला त्याच्यासाठीच कॉन्टॅक्ट केलेला. अरे मॅडम, मग मी काय करू, ही SIP आता बंद करून टाकू का, दुसरं माध्यम घेऊ का. बघितलं, आता हा स्वतः करत होता म्हणून हा कन्फ्युजन आला. आता माझ्या क्लायंट्स जेव्हा असे विचारतात, आम्ही त्यांना सांगतो की सर असं झालेलं आहे. आता जे तुम्ही नेगेटिव्ह सायकलमधनं जेव्हा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तुम्हाला डाऊन साईडमध्ये NAVs मिळाल्यात. आता जसं मार्केट वाढणार आहे, आपलं पूर्ण पोर्टफोलिओ आपला एक्झॅक्टली चेंज होणार आहे आणि आपल्याला ते रिटर्न्स दिसणार आहे. सो आता वेटिंग पिरियड ओव्हर म्हणजे तुमचा झालेला आहे. आता तर उलट तुम्हाला ते बेनिफिट्स रीप करता येणार आहे. सो यू जस्ट बी इन्व्हेस्टेड. हे जेव्हा स्वतः करायला जातो ना, कुठेतरी तो गोंधळ जातो.